भाऊ पडली काढले हो. मी तुला बोलत लागलं तर हागायला लागली, उठून चाललं होतं. उठून चालले ते पोरगा बापाला पोरा सोडा, ते बाप बी तिथंच टाकला आणि पोरगा आलं, बायको आली, बायकोची टाकली, पोरगी आली, पोरगीची टाकली, जाग्यावर गेली, सगळी जाग्या गेली. आपण काल जे घटना घडली ते घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पावसामध्ये तार तुटली, विजेची तार तुटली आणि त्याच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. पाठीमागे शाळा आहे, प्राथमिक शाळा, आणि एक शेतकरी आणि कष्टकरी कुटुंब या साखरवाडीमध्ये आपण या ठिकाणी पाहत असताना या ठिकाणी बघा, स्वाभिमानाने कष्टानं जगणारे कुटुंब ऊस तोडीला जाऊन आपलं घर आणि चांगल्या रीतीने हे करण्याकरता त्यांनी नुसतंच घराचं बांधकाम चालू केलं होतं. आणि त्याच्यातून या ठिकाणं सदर जी घटना आहे, या ठिकाणाच्या खांबावून जी तार होती, तार तुटून या ठिकाणी पडली, त्यांच्या लक्षात आलं नाही. परंतु शेजारी सकाळी उठल्यानंतर ते गडबडीने शेजारच्या माणसाने जाऊन संडासला निघाले आणि संडासला निघाल्यानंतर ते तर त्या ठिकाणी पडलेले होते. सांगायच्या विषयामध्ये एक गरीब कुटुंब आज उघड्यावर नाही, संपूर्ण घर म्हणजे मुलगा गेला, घरचे सर्व 4 जण, संपूर्ण कुटुंब संपुष्टात आलं. आज दुर्दैवाचा विषय आहे की जो समाज ज्याला वेगवेगळ्या नजरांनी टाकाऊ नजर पाहिलं जात होतं, पण असे बी काही कुटुंब आहेत की फलटण याच ठिकाणी अशा कष्टकरी कुटुंबाच्या विषयातून ही दुर्घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी गावचे लोक असतील, बाहेरचे विषय असतील किंवा या सहकार्याची भूमिका देऊन या ठिकाणी भेट घेतली. परंतु आपण सदर जी माहिती आहे ती माहिती वक्कल भोसले म्हणजे जे कुटुंब आहे त्यांची महिला आहे, त्यांची चुलत बहीण होती जे एक्सपायर झाले, ते आपण त्यांच्यात तोंडून ऐकू की आपण कशा स्वरूपात कालची घटना घडलेली आहे, काय झालेलं आहे. काय झाले, संडासला म्हणून उठले पोरगा, जुलाब लागले ते संडासला पोरगा उठले हो, ते पोरगा चिटाकला म्हणून बाप पळत गेला, बाप बी चिटाकला, बरोबर, बाप चिटाकला म्हणून आई गेली पळत, आई बी चिटाकली ना, आई चिटाकली म्हणून पोरगी गेली पळत, पोरगी चिटाकली आणि 4 माहीत झालं. अरे फार बेकारी अशी दुःख, दुर्दैवी लय दुर्दैव, फार बेकारी. जेव्हा इथली लोक उठली, जेव्हा डीपीतला फेस काढला तेव्हा ते माणसाला बाहेर सोडलं. अरे वा, तोपर्यंत ते तसंच पडून जागा. घटना कुणालाच माहित नाही किती वाजता घडलेली आहे, ती रात्री घडली का पाठं घडली. परंतु ज्यावेळेस लोकांचं लक्ष गेलं त्यावेळेस डीपीतले फ्यूज काढल्यानंतर त्या प्रेतांना घेऊन सगळ्यांनी शासकीय याच्यासाठी पाठवून दिलेला होता. त्यानंतर काय झालं, तुम्ही किती वाजता येत आले? आम्ही फार 8:30-9 वाजता आलो या ठिकाणी, त्या जागेवर. 3-4 वाजता सगळे पोलीस हे सगळे इथं होते, हजर होते. त्यांना काय केलं म्हणजे त्यांना इथं झोपवले होते, तिथं 4 मैत्री शेजार झोपवले होते. त्यांना रागा टाकल्याने नंतर ते ॲम्ब्युलन्स गाडी आली आणि ते घेऊन गेले. बरं, म्हणजे ॲम्ब्युलन्सनी त्यांचा विषय केला. त्यानंतर सहकार्याच्या भूमिकेतून आपण तात्काळ सगळ्यांचे संपर्क साधून त्या पीडित कुटुंबाला कशा स्वरूपात मदत होईल या स्वरूपाचं आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे. आणि या ठिकाणं सदर विषयातून आपण त्या पीडित कुटुंबातील एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांना देखील आपण भेटणार आहोत आणि त्यांना सहकार्य त्यांची सूनबाई आहे, त्यांना कशा स्वरूपात पुढचं सहकार्य होईल आणि त्यांच्या विषयातून त्यांना पुनर्वसन त्यांचं कसं केलं जाईल या स्वरूपाचं सहकार्य करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करणार आहोत. रोज लागणे जातो, रोज ऊसाचं लागेल, ऊसाची लागेल. कारखाना चालू झाला की गाडी आपली ऊसतोडाची गाडी बैलगाडी आपली चालूच नाही. दोघा बापल्याकाच्या 2 गाड्या आणि ऊसाचा सीजन संपला की इकडे ऊस लागण चालू. आता पावसात ऊस लागण्यासाठी त्यांचं स्वयंपाकाचा इथे चालू असं